आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पंतप्रधान किसान सन्मान योजना निधी वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केले जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर निर्णय सरकारचा झालेला असून पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे देण्यासाठी घोषणा केलेल्या या ठिकाणी बघू शकता। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील आता 4 मोठे निर्णय तसेच केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय म्हणजे पीएम किसान योजना। तर बघा आता पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। तर आता नमो शेतकरी योजनेबाबत देखील लवकरच आता मोठा निर्णय होण्याची तयारी सुरू झालेली आहे। दोन्ही हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। मात्र पहिला टप्पा 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा जो आधी दिलेला होता आता पीएम किसानचा देणार आहे। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप केले जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मोदी सरकार यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय आत्ताच झालेला असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्यास सुरुवात केली जाणार असं कृषी मंत्री यांनी देखील सांगितलं आहे। तर बघा आता कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार ते पण तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला आता पीएम किसानचा हप्ता भेटल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला हे पैसे भेटायचे नाहीत व तुम्हाला पीएम किसानचा पण हप्ता पाहिजे असेल तर ही 2 कामे आता करावीच लागतील, अन्यथा तुमचं नाव यादीतून काढलं जाईल। मग आता कोणती 2 कामे करायची सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तसेच किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत येणार ती देखील बातमी आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील। तर चला सर्व काय आता जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघा आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे। तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठा निर्णय मंत्रिमंडळातून घोषणा झाली। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये आता वाटपाला अखेर सुरुवात करण्यास मान्यता पण मिळत चाललेली आहे। तर बघा आता पीएम किसानचे 2,000 रुपये भेटतील पण नमोचे पण त्यानंतर लवकरच 2,000 रुपये भेटणार आहेत। मग तुम्हाला ते पण पाहिजे असतील तर तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील, म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळेल व पीएम किसानचा पण मिळेल व टोटल 4,000 रुपये टप्प्याटप्प्यानुसार तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील। पण आता पहिला टप्पा पीएम किसान योजनेच्या 2,000 रुपयांचा आहे, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतील, कारण की त्याची लगेच तारीख सरकार काढणार असून त्यानुसार पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। आता कोणत्या क्षणी पीएम किसानचे पैसे सर्वांच्या खात्यावरती जमा होतील, कारण एकदा सर्वांना भेटत नाही, टप्प्याटप्प्याने कुणाला 15 मिनिटात, कुणाला 20 मिनिटात, कुणाला 1 तासात, कुणाला 2 तासात अशा स्वरूपात हे पैसे भेटत असतात। तर बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे येणार आहेत। मात्र आता प्रत्येक शेतकऱ्याला सरकारने सांगितलेली ही 2 कामे पण करावी लागतील। जर ही 2 कामे केली नाही तर तुमचं पण नाव पीएम किसान योजनेच्या यादीतून जाईल। जरी एखाद्या वेळेस आता हप्ता मिळाला तर त्यानंतरचा पुढचा हप्ता भेटायचा नाही अशी अडचण येऊ शकते। त्यामुळे आता फक्त 4 दिवसाच्या आत ही कामे करून घ्या, तुमचा फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेचे तर 2,000 मिळतीलच, मात्र लवकरात लवकर लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेची तारीख जशी जाहीर होईल तशी सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती नमोचे पण 2,000 रुपये जमा होतील। मग आपला टोटल 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। मात्र त्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे आता करावीच लागणार आहेत, कारण हा नवीन कडक नियम सरकारने लावलेला आहे। मग आता ती कोणती कामे करायची ती माहिती पुढे बघणार आहोत। त्यापूर्वी आता पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये सर्वात आधी कोटे वाटपाला सुरुवात होत आहे। टप्प्याटप्प्यात पैसे मिळणार का, आधी 15 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत की एकदा सर्व जिल्ह्यात जमा होणार ती देखील आता सर्व यादी तुम्हाला बघायला मिळेल। जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी देखील आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांसाठी सरकारचा निर्णय झाला हे सर्वांना माहितीच आहे। तरी ते स्पष्टपणे सांगितलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठा निर्णय मंत्रिमंडळातून घेण्यात आला। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये वाटपाला अखेर सुरुवात करण्यास मान्यता पण मिळालेली आहे। बघा पीएम किसानचे 2,000 रुपये पण आता शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आहेत। पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना याची मोठी घोषणा सरकारच्या माध्यमातून झाली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची काळजी करण्याची जी प्रतीक्षा सुरू होती ती प्रतीक्षा
योजना संपली आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण पीएम किसानचे 2000 रुपये आम्ही टाकत आहोत असं सरकारने सांगितलं आहे. त्यातच आता हे पैसे काही तासातच उर्वरित शेतकऱ्यांना सर्वांनाच आता वाटप केले जाणार आहेत व त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये तारीख जाहीर करून नमोचे पण पैसे भेटणार आहेत. मात्र शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली 2 कामे अर्जंट करून घ्यावी लागतील तरच हे दोन्ही हप्त्याचे पैसे भेटतील. एक पीएम किसानचा हप्ता, एक नमो शेतकरी योजनेचा हप्ता. जर सरकारने सांगितलेली ही कामे केली नाहीत तर तुम्हाला फक्त पीएम किसानचेच पैसे भेटतील. मात्र नमो शेतकरी योजनेची पुढची तारीख जाहीर झाल्यानंतर पुढच्या वेळेस नमो शेतकरीचा हप्ता पण लगेच भेटायचा नाही हे देखील लक्षात घ्या. त्याबाबतची माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर चला त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे, कुठे पैसे सर्वात आधी जमा होतील, पैसे वाटपाच्या यादीत महाराष्ट्र राज्याचं नाव आहे का, तर चला लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं काम करतो. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता 4 याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत. त्यातील 2 याद्या मंजूर झालेल्या आहेत व पीएम किसान योजनेच्या बाकीच्या 2 याद्या देखील सरकार आता जाहीर करत आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता नमो शेतकरी योजनेच्या पण यामध्ये याद्या आहेत. तर आता सरकारने ज्या 4 याद्या जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये 2 याद्या पीएम किसान योजनेच्या आहेत व बाकीच्या 2 याद्या नमो शेतकरी योजनेच्या आहेत. म्हणजेच की आता त्यातील पहिल्या ज्या 2 याद्या आहेत त्याला मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच की आता पीएम किसानच्या पहिल्या यादीला मंजुरी दिलेली असून पीएम किसानचे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या 2 अजून याद्या आहेत त्यामध्ये नमो शेतकरी योजनेची माहिती आहे व त्यामध्ये जिल्ह्यांची यादी आहे. त्या याद्याला अजून मंजुरी दिली नाही, त्या याद्याला लगेच मंजुरी देण्यात येणार असून नमोचे पण लवकरच 2000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. कारण आता 2026 वर्ष लागणार आहे, 2025 आता संपणार आहे. आता नोव्हेंबर महिना झाल्यानंतर डिसेंबर झाल्यानंतर हे वर्ष पूर्णपणे संपून जाणार आहे. त्यानंतर आता एकंदरीत विचार केला तर त्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांना डायरेक्ट 4000 रुपयांचे हप्ते देऊन टाकणार आहे. नमोचे 2000 व पीएम किसानचे 2000. त्यातील तर आता पीएम किसानचे तर वाटप सुरू होतच आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंच कारण शेतकऱ्यांना आता राहणार नाही. तर चला यामध्ये बघा कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे, कोणाला पैसे उशिरा मिळणार व कोणाचं नाव सरकार यादीतून काढणार असून कोणाचे पैसे बंद होणार आहेत ती देखील माहिती डिटेलमध्ये सरकारने सांगितलेली आहे. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. तर बघा या ठिकाणी आता महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. स्पष्टपणे सरकारने काय सांगितलं आहे तुम्हाला दाखवत आहे. इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की आता हप्ता कशा स्वरूपात मिळणार आहे व दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये एकत्रित वाटप होणार आहेत का व एकत्रित 4000 रुपये दिले तर त्यासाठी कोणती कामे करावी लागतील जेणेकरून 4000 रुपये डायरेक्ट जमा होतील ती पण माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर इकडे बघा सांगितलं आहे की योजना हप्ता थेट आता हस्तांतरण बेनिफिट म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा स्वरूपात शेतकऱ्यांना हप्ता देण्यात येणार आहे. म्हणजे तिकडून पैसे टाकल्यानंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटात हे पैसे जमा होऊ शकतात. अशा प्रकारची पद्धत सरकार आता राबवत आहे. यामध्ये बघा बँक खात्यात हे पैसे जमा होतील. प्रत्येकी आता पीएम किसान योजनेचे 2000 रुपये टाकण्यात येणार आहेत व त्यानंतर जर नमोचा हप्ता लवकर मंजूर केला तर त्याचे पण 2000 मिळून टोटल 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तसेच आलेल्या माहितीनुसार आता या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये दिले जातात. कोणाच्या हस्ते मिळणार व कोणत्या कार्यक्रमातून मिळणार याबाबतची पण माहिती आता जाहीर झालेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे पैसे एका शेतकऱ्यांना जे आहेत एका कार्यक्रमातून मिळणार आहेत. म्हणजे हा कार्यक्रम खूप मोठा सरकार करणार नाही, फक्त पैसे वाटपाचा एक छोटासा कार्यक्रम राहणार आहे. यामध्ये आता सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिले जातील, त्यामुळे कसलीच काळजी व चिंता शेतकऱ्यांना करत बसण्याची गरज पडणार नाही. आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पण 2000 रुपये लवकरच मिळतील असा अंदाज सरकारकडून आहे. पीएम किसानचे 2000 व नमोचे 2000 टोटल शेतकऱ्यांना 4000 रुपये सरकार देण्याच्या निर्णयामध्ये आता आपल्याला बघायला मिळत आहे. आता पीएम किसानचे पैसे काही तासामध्ये सर्वांच्याच बँक खात्यात जमा झालेले दिसतील, हे तर आता हरकतच नाही. त्यानंतर इकडे बघा नमोचे पण पैसे लगेच जर दिले तर आता ती मिळवण्यासाठी पण 2 कामे करावी लागतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला नावातून वगळून काढणार आहे. म्हणजेच की यादीतून तुमचं नाव सरकार काढणार आहे. मग तुम्हाला काय होईल, पैसे पण भेटायचे नाहीत व तुमची योजना कायमची पण बंद होऊ शकते. कारण की ही 2 कामे आता करावीच लागतील. तुम्ही म्हणाल आम्हाला आता पीएम किसानचे पैसे आले आहेत, आम्हाला काही करायची गरज नाही. मात्र नाही, पुढचा पीएम किसानचा हप्ता मग भेटायचा नाही. मग पीएम किसानची योजना तुमची बंद होऊ शकते. कारण एखाद्या वेळेस 2000 मिळतील मात्र पुढच्या वेळेस मिळायची नाहीत व योजना तुमची बंद होऊन जाईल. त्यामुळे आत्ताची 2 कामे करा तरच तुम्हाला जे आहे ती पुढे योजनाचा फायदा होईल व नमो शेतकरीचे पैसे भेटतील आणि पीएम किसानचा पण सध्याचा हप्ता लवकर तुम्हाला मिळेलच. तर यामध्ये नेमकी कोणती 2 कामे शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत तर चला ती डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दाखवतो. तर बघा या ठिकाणी आता
स्पष्टपणे सांगितलं आहे की नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांना मदत पण देण्याची घोषणा केलेली आहे। या घोषणेपूर्वीच हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे। म्हणजे याआधीच पैसे जमा करण्यात आलेले आहेत। या 4-5 राज्यात सरकारने पैसे दिलेले आहेत। तर पुढील राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याचं पण नाव आता आलेलं असून महाराष्ट्र राज्यातील पण शेतकऱ्यांना पैसे आता मिळणार आहेत। त्यामध्ये सांगितलं आहे की पंतप्रधानांना संबोधित करताना आता त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तसेच कृषी मंत्री म्हटले की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना या निमित्ताने शेतकऱ्यांना संबोधित करतील आणि पैसे देतील। सहभागासाठी त्यांनी आवाहन केलं व कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी आणि निधी हस्तांतरण थेट पाहण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रमांना नक्की जोडावे असं देखील कृषी मंत्री शिवराज चौहान म्हटलेले आहेत। त्यांनी पुढे सांगितलं की कार्यक्रमाची ठिकाणे शेतकरी हे कार्यक्रम कृषी विज्ञाने केंद्रीय राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय कार्यक्रम, पंचायत स्तरावरील कार्यक्रम, बाजार समित्या, मंड्या, किसान समृद्धी केंद्रे व कृषी विद्यापीठांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन पाहू शकतात। हा दिवस अन्नदानाच्या सन्मानाचा आहे, त्यामुळे या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे। त्यानंतर कृषी मंत्री म्हटले की आता प्रत्येकी 2,000 रुपये टाकण्यास आम्ही सुरुवात करत आहोत। हे पैसे मिळताच शेतकऱ्यांना आता नमोचे पण 2,000 रुपये लवकरच मिळणार आहे, त्याची तर काळजी करू नका। ती अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून होणार असून पीएम किसानचे 2,000 व नमोचे 2,000 टोटल शेतकऱ्यांना 4,000 रुपये आता मिळणार आहेत। या ठिकाणी बघू शकता कृषी मंत्री शिवराज चौहान संबोधित करतानाचा त्यांचा फोटो हा आहे। त्यांनी यावेळेसच सर्व महाराष्ट्रातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे व सांगितलं आहे की आता काळजी करू नका, पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील। मात्र त्यांनी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही 2 कामे आत्ताच करावी लागतील। जरी तुम्हाला हप्ता भेटला असेल तरी तुम्ही ही कामे करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचे पैसे बंद होऊ शकतात। पीएमचा हप्ता मिळायचा नाही, नमोचा पण हप्ता तुम्हाला मिळायचा नाही। मग चला कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यामध्ये येतील, ती माहिती आपण पाहू। तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारकडून निर्णय तर जाहीर झालेला आहे। या ठिकाणी आता काय सांगितलं आहे तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पैसे तर वाटप होणार आहेत। तर या ठिकाणी 4 याद्या जाहीर झाल्या, त्यातील 2 याद्या मंजूर झालेल्या आहेत। आता पीएम किसानचे पैसे तर जमा होणार आहेत, त्यातील आता शेतकऱ्यांना ही 2-3 कामे करावी लागतील। आता पहिलं काम कोणतं करायचं आहे ते काम करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आता आधार कार्ड तर हे प्रत्येक शेतकऱ्याकडे असतं हे माहितीच आहे। मग आता आधार कार्ड असेल तर मोबाईल नंबरशी बँक खात्याशी संलग्न लिंक करायचं आहे। जर केलं नसेल तर करून घ्या, म्हणजेच की आता हप्ता जे आहे ते तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा होऊन जाईल, पूर्ण टोटल पैसे येऊन जातील। त्यानंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ करून घ्या। ई-केवायसी केल्यानंतर 2,000 रुपयांचा पण लाभ मिळणार आहे, पण टोटल तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील। तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण बोलू शकतो, कारण तसा मोठा निर्णयच आता सरकारने घेतलेला आहे। तर चला अजून पुढचं कोणतं काम करायचं आहे जेणेकरून पीएम किसानचे 2,000 रुपये मिळतील व नमो शेतकरी योजनेची तारीख जाहीर झाल्यानंतर पैसे वाटप सुरू झाल्यावर ते पण पैसे आपल्या बँक खात्यामध्ये येतील। त्यासाठी अजून एक काम करायचं आहे, नेमकं ते कोणतं करायचं आहे तर चला ते पण तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा यामध्ये आता पुढील काम करायचं आहे ते म्हणजे ई-केवायसीचं तर करायचंच आहे। ई-केवायसी केली नसेल तर करून घ्या, ही देखील महत्त्वाची आहे। मात्र पुढचं काम आहे फार्मर आयडी। बघा फार्मर आयडी बऱ्याच जणांनी काढली आहे, मात्र काही असे शेतकरी आहेत की त्यांनी अजून फार्मर आयडी काढली नाही, तर फार्मर आयडी तात्काळ काढून घ्या। जर फार्मर आयडी तुम्ही काढले तर तुमचे फायदे होणार आहेत। तुम्हाला पीक विमा अनुदानाचे येणारे 10,000 रुपये हे सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज येईल व हे सर्व पैसे मिळतील, त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसायची गरज नाही। तर फार्मर आयडी काढा, म्हणजे पीएम किसानचे 2,000, नमोचे 2,000 टोटल 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात येऊन जातील व 2026 मध्ये सरकार एकदम फास्ट गतीने वेगवान गतीने हप्ते देत राहणार आहे, त्यामुळे ते पण पैसे तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील। अशा प्रकारचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट होती। तसेच आता नमो शेतकरी योजनेबाबत देखील अपडेट आहे। तर या ठिकाणी बघा पीएम किसान योजनेची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी बघूयात। यानंतर नमो योजनेची तर आपण पाहिलीच आहे, पीएमची पण आता बघितलीच आहे। यानंतर सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी प्रतीक्षा पण आता करू नये, हप्ता ज्यांना मिळाला नसेल त्यांना पण मिळेल, म्हणजेच की आता काही जणांना हप्ता वाटप झाल्यानंतर पण मिळत नाही, त्यांनी काळजी करायची नाही, त्यांना 2 दिवसाच्या आत का होईना मिळून जाईल। फक्त ई-केवायसी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक संलग्न आहे का ते व्यवस्थित बघा, फार्मर आयडी काढा, ई-केवायसीची व्यवस्थितपणे जी आहे ती तुम्ही केली नसेल तर करून घ्या, बाकी काही अडचणी
येणार नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा होईल, त्यांना पण ही सर्व माहिती कळून जाईल. धन्यवाद.